माता सीतेने का केलं राजा दशरथाचं श्राद्ध? चला तर आपण हे पाहूया. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. शास्त्रात असं म्हटलंय की श्राद्धविधी पुत्रांच्या माध्यमातून केले तरच पितरांना मोक्ष प्राप्ती होतो. वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरा राजा दशरथांचे श्राद्ध करण्याचे वर्णन आहे. देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले ते जाणून घेऊया. वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवासात भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजी पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते. तिथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यास सांगितले. त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले. बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आले नाहीत. तेव्हा ब्राह्मण देवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली. वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आले. देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर काळजी वाटू लागली. तेव्हा स्वर्गीय राजा दशरथाच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली. वेळेचे महत्त्व समजून माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला. देवी सीतेने फाल्गू नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले. त्यावेळी वडाचे झाड, केतकीचे फुले, नदी आणि गाय यांना साक्ष घेऊन स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले. त्यावर राजा दशरथाचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला. जेव्हा श्रीरामांना हे कळले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. कारण श्रीरामाला माहीत होते की आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते. तेव्हा वटवृक्षाने त्यांची सत्यता सांगितली. पहिला श्राद्ध कधी करू शकता? धर्म, सिंधू ग्रंथ, मनुस्मृती, मार्कंडेय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्राशिवाय श्राद्ध करू शकते. गरुड पुराणात सांगितले आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार